If x is equal to a sin theta and y is equal to a cos theta, find d2y by dx. हा जो क्वेश्चन आहे हा आहे डेरिव्हेटिव्हचा आणि आपल्याला फाइंड आउट करायचं सेकंड डेरिव्हेटिव्ह. जे काही फंक्शन दिलेलं आहे याला म्हणायचं पॅरामेट्रिक फंक्शन. Parametric function is nothing but the x and y is represented with the help of a third variable, and here third variable is nothing but the theta. So now take x is equal to sin theta and y is equal to a cos theta. Then differentiate with respect to theta. Differentiate with respect to theta. हे काय होईल dx बाय डी थिटा इज इक्वल टू ए तर कॉन्स्टंट आहे आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस थिटा. इकडे येईल dy बाय डी थिटा विच इज इक्वल टू ए तर कॉन्स्टंट आहे आणि कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. याला थोडंसं सिम्प्लिफाय जर केलं तरी काय होईल मायनस ए साइन थिटा. सो देअरफॉर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dx. dy बाय dx काय येईल मग dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. dy बाय डी थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडं मायनस ए साइन थिटा अपॉन dx बाय डी थिटा किती आहे ए कॉस थिटा. ए जर कॅन्सल केले तर dy बाय dx काय भेटेल आपल्याला मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मायनस ॲज इट इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं टॅन थिटा. हा झाला पहिला डेरिव्हेटिव्ह. या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेला आहे दुसरा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू काय राहिलं आपला आन्सर टॅन थिटा. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. याला करूयात आपण अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर दोन्ही साईडला काय येईल डी बाय डी एक्स. इथं आहे डी वाय बाय डी एक्स. इकडल्या साईडला येईल मायनस बाजूला लिहूयात डी बाय डी एक्स टॅन थिटा. एल एच एस साईड तर सिम्पली सॉल्व्ह होईल म्हणजेच काय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर सेकंड डेरिव्हेटिव्ह. पण इथं व्हेरिएबल कोण आहे थिटा आणि आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करत आहे म्हणजे हे काय कन्सिडर करून याला कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 0. पण हे आहे पॅरामेट्रिक फंक्शन आणि पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये काही ना काहीतरी आन्सर येईल म्हणून इथं आपण यूज करायचा चेन रूल. चेन रूल काय सांगतो तर जो व्हेरिएबल असेल म्हणजेच कोण थिटा तर डी थिटा बाय डी थिटाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं याला म्हणायचं चेन रूल. इथं कोणता रूल यूज केला आपण चेन रूल. तर चेन रूलनुसार याचा आन्सर काय येईल आता बघूया. एल एच साईड काय आपल्याकडं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस ॲज इट इज डी बाय जस्ट डी थिटा आपण इकडे लिहिणार आहेत आणि हे होईल टॅन थिटा. न्यूमरेटरचे डी थिटा ॲज इट इज डिवाइड बाय हे जे काही इकडले डी एक्स होते ते इकडे शिफ्ट झाले. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर सेकचा स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा बाय डी एक्सला काय लिहिता येईल तर 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. हा जो न्यूमरेटरमध्ये डी थिटा होता तो आपण डिनॉमिनेटरमध्ये पाठवला. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस सेकचा स्क्वेअर थिटा अपॉन याचा आन्सर आपल्याकडे ऑलरेडी आहे डी एक्स बाय डी थिटा काय आहे आपल्याकडे ए कॉस थिटा. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस या सेकच्या स्क्वेअर थिटाला काय लिहिता येईल आपल्याला 1 अपॉन ए कॉसचा स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. कारण की सेकचा स्क्वेअर थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे कॉसचा स्क्वेअर थिटा. सो फायनली मायनस 1 अपॉन ए काय लिहिता येईल याला कॉस क्यूब थिटा. आणि आपल्याकडे काय आहे आता बघा वी हॅव काय आपल्याकडे वाय इज इक्वल टू ए कॉस थिटा. जर क्युबिंग ऑन बोथ साईड जर केलं आपण तर हे काय होईल वाय क्यूब इज इक्वल टू ए क्यूब कॉस क्यूब थिटा. आपल्याकडं कॉस क्यूब आहे आपल्याकडं काय नाही आहे ए क्यूब नाही आहे तर ऑलरेडी आपल्याकडे ए आहे मग आपण जस्ट याला काय करणार आहे मल्टिप्लाय डिवाइड करणार आहे ए स्क्वेअरने म्हणजे काय होईल डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 अपॉन ए कॉस क्यूब थिटा इंटू कशाने मल्टिप्लाय डिवाइड ए स्क्वेअरने मल्टिप्लाय डिवाइड. तर हे काय कसं कन्वर्ट होईल तर बघा मायनस ए स्क्वेअर अपॉन ए क्यूब कॉस क्यूब थिटा
हे मायनस ए स्क्वेअर आणि या ए क्यूब कॉस क्यूब थिटाला काय लिहिता येईल तर वाय क्यूब. हा झाला तुमचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. दिस इज युअर फायनल आन्सर. थँक्यू.